तर दोन दिग्गज फलंदाज दोन दिग्गज धुरंधर प्रथमेश गडगे आणि त्याच्या साथीनं ललित मराडे सलग लागोपाठची 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विकेट हॅट्रिक संपादित केली कोणत्याही गोलंदाजाने तर 501 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय श्रीधरजी धुमाळ यांच्या वतीने आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल लाईन चांगली आहे अतिशय चांगली चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना निलेश कालेकर यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल चेंडू घरंगळत चाललाय पॉईंटमध्ये क्षेत्रक्षक त्या ठिकाणी सज्जात एकच धाव या ठिकाणी मिळेल. आपण पाहिली तर पहिला चेंडू बीमर आला फ्रीडचा बॉल असला कारणाने आपण पाहिला तर तो चेंडू नक्कीच डॉट आला पूर्णपणे मुभा होती प्रथमेशकडे परंतु आपण पाहिलं तर गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा पॉवर प्लेच्या षटकामध्ये राऊंड विकेट. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक होते रोहित वाघ प्रयत्न भरपूर चांगले केले परंतु स्वतःला सावरत असताना मात्र या बॉलवरती मात्र धावा फक्त रोखल्या गेल्यात त्या म्हणजे 2 आणि ते 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दुहेरी धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय धाव फलकावरती 3 या आकड्यावरती. अतिशय दर्जेदार स्पर्धा 2 संघांमध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात पुन्हा एकदा थोडंसं फंबलिंग क्रिकेट पाहतोय कदाचित कहीं पे निगाह कहीं पे निशाणा या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज पेट्रोल बाईचा आपण जर विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी करतायत. सुरुवातीला जणू काही अगदी दिशेपासून जरी भरकटले असतील पहिला चेंडू अगदी स्किट झाला परंतु अगदी लाईनवरती गोलंदाजी करत असताना अप्रतिम षटक पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. रोहित वाघ त्या ठिकाणी थोडेसे फंबल होत आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा ललित मराडेसाठी आपण पाहतोय. यावेळेस झेल ड्रॉप प्रशांत भोईर चेंडू खाली आणि 2 धावा. अजून एक चांगला फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते आहे. स्कोर कार्डवरती 8 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस इथे अजून एक झेल होईल ड्रॉप रन्स मिळतात 4 आणि हा येतोय दर्जेदार चौकार. मैदानाच्या घेतात एका बाजूला बजरंगी मानकुरी तर दुसऱ्या बाजूला विकास एसी मानकुरी संघ आपण पाहतोय. एकाच जंगलातील 2 वाघ मैदानाच्या तुम्ही दहाडत असताना आणि जितूदादा गडगे यांच्या माध्यमातून दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत आणि कोणत्याही गोलंदाजाने निलेश कालेकर जर 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले तर त्यासाठी 1000 आणि जर इथं मात्र कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूवरती 3 सलग षटकार ठोकले तर त्यासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जितूदादा गडगे यांच्याकडनं. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं तर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर दुहेरी अंक नक्कीच अगदी 3 वेळा पाहायला मिळाला. म्हटलं जातं ना की अगदी धावा घेत असताना षटक क्रमांक पहिलं दुहेरी अंकामध्ये 12 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या बॉलवरती देखील संधी होती झेल बाद करण्याची पण तो अगदी आवाक्याच्या बाहेर असल्या कारणाने हा देखील चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पेट्रोलचं हे षटक आपण पाहिलं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि उर्वरित 3 षटकं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती सचेत गोलंदाज प्रशांत भोईर. दुहेरी धावा सातत्याने आपण पाहिल्या पहिल्या षटकामध्ये. म्हटलं जाताना क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो आणि मैदानाच्या आतमध्ये सातत्याने दुहेरी धाव इथे एकवटत असताना हे 2 खेळाडू. गोलंदाज तयार प्रशांत भोईर पुन्हा एकदा राऊंड विकेटने.
आखो टप्प्याचा बॉल व्हेरिएशन पाहायला मिळाला. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू आपण नक्कीच पाहिला. कदाचित चेंडूने थोडीशी हरकत केली आहे, परंतु 22च्या रूपानं ही धाव मिळते. एक काही गरज नव्हती. मी तर म्हणेन याच कारणाने अगदी गोलंदाज थोडासा निराश असेल, नाराज असेल. नाराजी व्यक्त करत असताना गोलंदाज प्रशांत भोईरला आपण पाहिलं. पहिलं सत्र पूर्वार्ध आणि या पूर्वार्धामध्ये धावा रोखायचेत गोलंदाजी करत असताना बजरंगी मानकुली टीमला. दोन्ही संघ एकाच गावात येलेत, एकाच गावाला बिलॉंग करणारे हे दोन संघ आपण पाहतोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच. यावेळेस चांगला फटका, ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बन क्वालिटीचा हा देखील ब्रँडेड षटकार. चेंडू सीमा पार. शहापूर डोलखामचा एक बुलंद आवाज. कीर्तनकार, भजनकार, आमचे प्रवचनकार रमेश महाराज शिंदे याचा देखील शुभागमन झाले. या पण सर व्यासपीठावरती आपला देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोरदास तयार, बॉल ट्रॅक वरती प्रशांत. या दरम्यान आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना प्रशांत. पहिले षटक आपण पाहिलं जे निलेश कालेकरने हाताळलं. 12 धावा त्यांनी खर्च केला. त्यानंतर षटक क्रमांक दुसरं ज्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर काही गरज नसताना ती धाव त्या ठिकाणी आली आणि षटकात ठोकत इथून धावसंख्येला आकार दिला जातोय. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतं. प्रशांत भोईरचा समर इन डिलिव्हरी. अगदी चेंडू खालोखाल राहतो. यष्टान लगत पाहायला मिळतोय. संपर्क होत नाही आहे. फुटवरचा वापर नाही आहे. पदलालित्य नाही आहे. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ललित मराठेचा हा अंग लटाल्यासारखा वाटतोय. धावा फलकामध्ये अगदी स्थिर. 20 धावा 2-0. पुन्हा एकदा यावेळेस इथे स्लोअर पद्धतीचा बॉल. चेंडू चाललाय सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड केला जाईल. तत्पूर्वी या मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धाबांपासून रोखायचे बॅटिंग करत असताना विकास सीसी मानकुली संघाला. आणि हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बजरंगी सीसी मानकुली संघाचं असेल, कारण मागचे मॅच देखील अतिशय दिमागदार पद्धतीने तो सामना त्यांनी जिंकला. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस चेंडू कव्हरच्या दिशेने आपण पाहतो. दीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक सज्जद ऑन द स्टंप फेकी. थोडंसं या ठिकाणी उशीर झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना या दरम्यान या मिळत आहेत 2 धावा. दीपेश आपण पाहिल्यानंतर दुहेरी धावा जास्तीच्या या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 ते 3 वेळा त्या धावा आपण पाहिल्या. या षटकामध्ये एकंदरीत 2 वेळा त्या धावा आपण पाहिल्या दुहेरी अंकाने. एकंदरीत 5 चेंडूमध्ये 10 धावा. सिंगल डबलला देखील तितकं प्राधान्य दिलं जाते धावसंख्येमध्ये. यावेळेस भन्नाट वेग. शेवट गोड करत असताना गोलंदाज प्रशांत भोईरला आपण पाहिला आणि षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपन्न झालंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या अंती धावा संख्या फलकावती 12च्या सरासरीने 24 धावा फलकावती. बॅटिंग करत असताना विकास सीसी मानकुली टीमच्या खात्यामध्ये. आपण पाहतोय रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय किशोरजी देशमुख साहेब या मॅचचा आनंद घेत असताना म्हटलं जातं ना, चांगली भूमिका, चांगले ध्येय, चांगले विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत राहतात. ते आपल्या मनातही आणि आपल्या आयुष्यातही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 12 चेंडूंचा खेळ इथे पर्याप्त बॅलन्स असेल. बॅटिंग करत असताना
टीम विकास सीसी मानकिवली आणि गोलंदाजी करत असताना बजरंगी मानकिवली. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज वापर केलाय, गोलंदाजाला पाचारण केलंय गोलंदाज योगेश माळी. षटक क्रमांक तिसरं अगदी फिरकीचं आक्रमण आणि कदाचित हे फिरकीचं आक्रमणाची नितांत गरज होती, कारण सुरुवातीला पेट्रोल बाई आपण पाहिलं तर मिडियम पेसर गोलंदाज ज्याच्यावरती हल्ला केला. बॅटिंग करत असताना प्रथमेश आणि ललित मराडेने 12 धावा त्या षटकामध्ये आपण पाहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 12 धावा गोलंदाजी त्या ठिकाणी केले गोलंदाज प्रशांत भोईरने, जो मात्र जलद गती गोलंदाज. आणि आता इथे एक वेगळं समीकरण अवलंबत असताना टीम बजरंगी माणकिवली आपण पाहतोय. फिरकीचं आक्रमण नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज योगेश माळी तयार. पहिलाच बॉल यावेळेस लाईन चांगली आहे आणि इथे फलंदाज झाला होता बीट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बाईच्या रूपानं संघाच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाते आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 25 धावा. जबरदस्त क्रिकेट, चांगली स्पर्धा आपण पाहतोय. नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा बदलापूर विभागातील तब्बल जर विचार केला तर तिसरी स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी. फ्रेंड्स ग्रुप माणकिवली आयोजित पेट्रोल भाई चषक 2022 पर्व पहिलं. गोलंदाज योगेश माळी ओव्हर द विकेटने. षटक क्रमांक तिसरं आखो टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर, अगोदरच पुढे सरसावलेत आणि चेंडू सरळ फ्लाय झाला. डोक्यावरून जात असताना लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. रन्स मिळताय 6. हा येतोय षटकार. मानकिवली आणि मानकिवली 3 संघ सेकंड राऊंडसाठी पुढे सरकलेत. नेक्स्ट मॅच तुम्हाला जय हनुमान ढोके वर्सेस श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली या 2 टीममध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज या ठिकाणी योगेश माळी. लाईन चांगली पाहायला मिळते. कदाचित आपण पाहिलं तर चेंडूला जाऊ दिलं आणि त्या चेंडूकडे पाहत बसले फलंदाज ललित मराडे, परंतु इथे यावेळेस 6 चेंडू निर्धाव. जितके डॉट पर्सेंटेज येतील तितकी धावसंख्या या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने समाधान नवले बन्नाट वेगाने चेंडूवरती येतात. चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना विकास सीसी माणकिवली संघ याच क्रीडांगणावरती इतिहास ज्याने रचलाय तो विकास सीसी माणकिवली संघ बजरंगी माणकिवली संघासमोर फाईट करत असताना दोन्ही संघ तुल्यबल आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला शेवटच्या बॉलपर्यंत नक्कीच पाहायला मिळेल, कारण बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये नक्कीच नरेंद्र माळीसारखा फलंदाज, प्रशांत भोईर, समाधान नवलेसारखे फलंदाज तुम्हाला इनॅक्शनमध्ये द्वितीय सत्रामध्ये देखील पाहायला मिळतील. धावसंख्या धाव फलकावरती तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 33 धावा, डबल 3. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील गोलंदाज योगेश माळीचा. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतलीकडा चेंडू ट्रॅव्हल झालाय सर्व वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत नरेंद्र माळी आणि एकारी धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 3 षटकांच्या अंती 34 धावा. धाव फलकावरती आपण पाहतो 11.33च्या सरासरीने धावसंख्या मेंटेन केली आहे. पहिलं षटक आपण पाहिलं 12.00ची सरासरी तिथे मेंटेन केली माणकिवली टीमने विकास सीसी. त्यानंतर द्वितीय षटकामध्ये आपण पाहिलं तर तिथे देखील 12.00 आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले तर 11.33च्या सरासरीने 34 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. स्लॉगवरच्या षटकामध्ये गोलंदाज नीरज भोईर. नक्कीच माडी सर आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आमचे किशोरजी देशमुख सर आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय चामटोली गावचे उद्योजक आमचे विघ्नेशजी इरमाली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून महेश धुळे अर्थातच मॅडी सरांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आले आणि साहेबांचा करूया आपण मनापासून धन्यवाद. आणि आता मॅडी सरांना वाचत असेल की 5 पोद्दार मारले की काय. येस, गो टू कॉम्बॉक्स. जितूदादा गडगे यांचं देखील शुभ आगमन झाले व्यासपीठावरती. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत.
यावेळेस इथे आपण पाहतोय शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये प्रचंड ताकदीचा वापर करत असताना टायमिंग देखील होईल प्रॉपर. चेंडू सीमा पार षटकार. ललित मराडे तर दुसऱ्या बाजूला नक्कीच तुम्हाला नरेंद्र माळी, समाधान नवळे, निलेश कालेकर, प्रशांत भोईर असे फलंदाज नक्कीच पाहायला मिळतील. धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यासाठी सज्ज फलंदाज ललित मराडे. आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने चेंडूला टॅप केलाय. एक धाव कंप्लीट अलॉंग द कार्पेटने. चेंडूला उचलतील फेकतील या दरम्यान मिळतील 2 धावा. जास्तीत जास्त स्ट्राईक ललित मराडेकडे असणं फार गरजेचं असेल विकास सीसी मानकुली टीमसाठी. हे चित्र आपण पाहिलं जेव्हा प्रथमेश अगदी बीट झाला तेव्हा स्ट्राईक घेण्याचा पूर्णपणे मानस होता. तो मानस इथे कंप्लीट करत असताना फलंदाज ललित मराडेला आपण पाहिलं. धावा फलकामध्ये भन्नाट वेगाने पुढे सरकत असताना सुरुवातीला ग्राफ खालोखाल आपण पाहिला, परंतु आता ग्राफ तो उंचावलेला पाहायला मिळतोय या पहिल्या इनिंगमध्ये. लाईन पाहावी लागेल. दिशाहीन गोलंदाजी दिशेपासून थोडेसे भरकट आहेत. गोलंदाज नीरज भोईर पहिल्या चेंडूमध्ये षटकाराला, त्यानंतर दुहेरी धाव आणि एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स असताना हा चेंडू आलाय खराब. धावा संघ धाव फलकावरती 43 धावा. ऑफिशियल पंच आपण पाहतोय. एका बाजूला मुन्ना पठाण सर मॅन फ्रॉम शहापूर, दुसऱ्या बाजूला कुणाल पेनकर मॅन फ्रॉम बदलापूर, KPN MP असे 2 ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. JP पॅनलच्या माध्यमातून यावेळेस अगदी आपण पाहिलं तर रनआउट साठी या ठिकाणी DRS अगदी टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज. 10 क्रिकचे फाउंडर आमचे कुणालजी म्हात्रे सर, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी सज्ज. धाव संख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कदाचित इथे क्लोज डिसिजन असेल आणि आमची टेक्निकल टीम तिसरे पंच देखील या ठिकाणी आपला निर्णय या ठिकाणी सुपूर्द करतील. चला टॉससाठी जय हनुमान ढोके टीमचे कॅप्टन आणि श्री गणेश माणकुली टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. येस इट इज आउट. फलंदाज बाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. जय हनुमान ढोके टीमचे संघनायक आणि श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली संघाचे संघनायक. फलंदाज होईल बाद. ललित मराडेला मात्र परतावा लागेल. सदोतीस धावांची बहारदार इनिंग या ठिकाणी साकारली आहे फलंदाज ललित मराडेने आणि धाव फलकामध्ये आपण पाहतोय 44. शेवटचे 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. नक्कीच अत्यंत चांगली माहिती राहुल चव्हाण सर आमच्यापर्यंत पोहोचवत असताना या सीझन मध्ये 2 वेळा हे 2 संघ आमने सामने आलेले आहेत. कदाचित दोन्ही संघ एकाच गावातील आहेत, एकाच गावाला बिलॉंग करणार आहेत. ही मैत्रीपूर्ण लढत नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज तयार नीरज भोईर. यावेळेस बॅटची कडा. एक धाव इथे मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो न्यू बॅट्समन हेमंत मराडे येतात. एकच धाव सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते 45-45. लकी फिगर आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच एक नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सेकंड राऊंडची सेकंड मॅच श्री गणेश क्रिकेट संघ माणिकिवली आणि जय हनुमान क्रिकेट संघ ढोके. यावेळेस बॅटची लिडिंग एज. कोणीही क्षेत्ररक्षक तिथे पोचू शकला नाहीये. अगदी निर्जळ सलावरती चेंडू लँड झाला आणि एक धाव इथे मिळत असताना विकास एस माणिकिवली टीमला
शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंगचा गोलंदाजी करत असताना निलेश भोईरने अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला फलंदाज ललित मराडेने, परंतु शेवटच्या काही चेंडूवरती काय कमबॅक केलाय. जबरदस्त वापसी या मॅचमध्ये या इनिंगमध्ये. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. कदाचित विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज होईल बाद. धाव बादच्या रूपानं परतावा लागेल. शेवटच्या बॉलवरती हेमंत मराडेला धाव फलकावरती आहेत. 47 धावांची गरज आहे. येणारे 24 बॉल द्वितीय सत्रामध्ये बजरंगी क्रिकेट संघ मानकिवली टीमला विजयासाठी. टॉस या दरम्यान होईल. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे सज्ज असतील आमचे सदी समालोचक राहुलजी चव्हाण सर. गजेंद्र शेठ गडगे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करतो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे जय हनुमान डोके आणि श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. पंकज बोले या आपण. जय हनुमान डोके टीम कॅप्टन आपण या लगेच. रुपेश भोईर किंवा दिनेश दादा आपण कुठे असेल तर या लगेच व्यासपीठावरती. नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. येस आमचे गजेंद्र शेठ गडगे अर्थातच पिंट्या भाऊ यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. हेड आणि टेल कॉइन स्पिन केला जाईल. टेल मागितलाय पंकज भोलेने पाहायचा. यावेळेस नाणेफेकीचा कौल गमावला श्री गणेश मानकिवली टीमने आणि डोके टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला डिसिजन. येस पेंडिंग असेल डिसिजन हरकत नाही आहे. मॅच देखील महत्वाची आहे. जय हनुमान डोके टीमने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करायचा निर्णय त्याने स्वीकारला आणि आमंत्रित केलंय बळीस श्री गणेश मानकिवली टीमला क्षेत्ररक्षणासाठी.
थँक्यू. रात्रीचे ठीक 1:38 झालेत आणि या मैदानावरती जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल चव्हाण, समालोचक मानकिरी बदलापूर, मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चालतो यावेळेस क्रीडांगणावरती, जिथे मात्र आपण पाहू शकता एक मैत्रीपूर्वक लढत आपण पाहता. एकाच जंगलातील 2 वाघ मैदानाच्या आतमध्ये दहाडत असताना नानापैकीचा कडू जिंकला होता. आपण पाहू शकता बीकासीसी मानकरी टीमने फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारला होता आणि त्यानंतर जर विचार केला तर 46 धावा इथून मात्र बनवल्या गेल्या आणि 47 धावांचं लक्ष आता मात्र पार करायचं आहे द्वितीय सत्रामध्ये यावेळेस बजरंगी मानकरी टीमला. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्टार्टिंग इनवरती मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत भोईर, तर नॉन स्टार्टिंग इनवरती ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो तो समाधान. दोन्ही टीमला विश ऑफ द बेस्ट, बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 61 रुपयात आता संघाचं खातं ओपन होत असताना यावेळेस बजरंगी मानकरी टीमचं ललित मराठेला आपण पाहतोय बॉल ट्रॅकवरती. आज खऱ्या अर्थात जर इथून विचार केला ना तर माणकोली गावाचे 3 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एक शेर, दुसरा 6वे शेर, तर तिसरा करेगा किसको ढेर, हे 3 संघ आपण पाहू शकता. आणि आता मात्र आपण पाहू शकता बजरंगी मानकिवली त्यांच्या अगेन्स्ट विकासीसी मानकिवली आणि श्री गणेश मानकिवली, हे 3 संघ आज मात्र आपल्याला इनॅक्शनमध्ये खेळताना दिसतील. बॉल ट्रॅकवरती ललित मराठे एवढे सज्ज झाले पुन्हा एकदा राईट हँड राऊंड द विकेट न. फोटो स्वतः ऑन साईडला टर्न केला, अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. तिथे मात्र रितेश भाईकर होत्या, उचलण्यामध्ये थोडेसे चाच पडले, फंबल झाले, उचलून फेक करतील, दरम्यान धावा मिळतील 2 धावा एकवट जातील. आणि आता 2 धाब्याच्या साथीनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय यावेळेस बॅट्समन प्रशांत भोईरनं. 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 3 या आकड्यावरती आपण पाहतो आमचे ऑफिशियल स्कोरर दीपेश मराठे आमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचत असताना समालोचकाचा पाठीचा गाणं म्हणून त्यांना संबोधलं जातं आणि अचूक कामगिरी त्यांची देखील आपण पाहतो आजच्या रात्रीमध्ये. त्यानंतर विचार केला तर थेट लाईव्ह प्रेक्षक पण आपण पाहू शकता. 10 क्रिक ही लाईव्हची टीम आपण पाहतोय आमचे ऑफिशियल कुणालजी म्हात्रे फाउंडर असतील, त्यांच्या साथीनं राहुल म्हात्रे आपण पाहतो, रोहित मुंडे असतील, धनेश असतील, सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळेस आपण पाहू शकता अवे फ्रॉम द बॉडी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु केपी सरांचा इशारा व्हाईट बॉल. 61 रुपयात अजून एक धाव जोडी झाली आणि आता एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना आपण 4 या आकड्यावरती 47 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी आपण पाहतो प्रशांत भोईर आणि समाधान नवले. मागील मॅचमध्ये देखील आरोही 11 वडवडी संघाच्या अगेन्स्ट 65 धावांचं लक्ष्य होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग या जोडीने इथून मात्र नाबादपणाने केला होता. यापुढे स्लाउट अपील पण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 11च्या 11 खेळाडूंनी इथून मात्र अपील केली आहे, परंतु पंच आमच्या भीष्मासारखे ठाम उभे आहे, कोणत्याही प्रकारचा निर्णय येत नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेऊन चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. प्रश्न आता विकासीसी मानकिवली टीमला देखील पडला असेल की हा फलंदाज बाद होता की नव्हता, कारण ऑफिशियल पंच आपण पाहतोय जेपी पॅनलची ही त्रिमूर्ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मग शहापूरची आणबान शान आपण पाहू शकता, मुन्ना फटारसन असतील स्कोरलेक अंपायर, मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय बदलापूरचे आमचे कुणाल पेलकर, अर्थातच केपी सरांना आपण पाहतोय, ज्यांनी मात्र क्रिशा 11 बदलापूर असेल जनताराच्या बदलापूर संघामध्ये नेहमीच प्रतिनिधित्व केलंय. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहू शकता, गुडघा टेकून हा शॉट खेळला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा रितेश भाईकर होते, उचलून फेक करतील, दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. या ओव्हरचा विचार केला तर पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि या पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून देत नाहीये, ही जमेची बाजू असेल विकासीसी मानकरी टीमची. यावेळेस आपण पाहू शकता षटक क्रमांक पहिला आपण पाहतो गोलंदाज ललित आता मात्र कमबॅक करत असताना स्टार्टिंग इनवरती समाधान. यावेळेस ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता, गॅप मोठा, 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते, परंतु त्यांना भेदून दुभागून चिरून फाडून बॉल निघून चाललाय सीमा पार, 4 धावा, चौकार. ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु लाईन चांगली होती आणि रीड करता आली नाही स्टार्टिंगच्या फलंदाज समाधान नवलेला. आता मात्र ड्रिल करून दाखवतात, हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळायचा होता, स्वतःवरती थोडेसे नाराज असतील, चौकार आला होता. त्यानंतर आता मात्र कमबॅक करत असताना टीमची टोटल आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय यावेळेस ललित मराठेवरती संघनायकाने विश्वास दाखवला.
हाफ ट्रॅक होता पुन्हा त्यावेळेस ऑन साईडला विकेट करायचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळले अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल आणि आता मात्र टीमची टोटल डबल डिजिटमध्ये 10 धावा स्कोरबोर्डवरती समाधान नवले मैदानाच्या आतमध्ये खेळतो साधारण समाधान नवले म्हटलं तर बजरंगी मानकरी संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून जाणला जातो कोण विसरेल चेतनजी मनोहर धुळे साहेबांची आदरांजली चषकची जी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक त्याने पटकावली होती आणि त्यानंतर थोडंसं दुखापत त्याला झाली आणि 3 ते 4 वर्ष तो क्रिकेटपासून वंचित राहिला यावेळेस आपण पाहू शकता विकेट करायचा प्रयत्न इनफिल्ड मध्ये 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले त्यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नसणार आहे धक्का क्रमांक पहिला लागेल समाधान नवलीचा यावेळेस खेळीचा अंत होत असताना फलंदाज बाद देशमुख साहेब त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय येस अरुण भाऊ गडगे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत यावं साहेब आपण पुढं आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष आमचे किशोर भाऊ देशमुख यांचा शुभ सन्मान आपण करतोय अरुण भाऊ गडगे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणं हीच आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती इथून मात्र पेट्रोल बाईक चषकाच्या माध्यमातून आपण जपतोय तदनंतर विघ्नेश दादा इरमाली आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान इथे मात्र करण्यात येईल आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा विघ्नेशजी इरमाली या आपण व्यासपीठावरती धक्का पहिला लागला आणि आपण पाहू शकता यावेळेस इनेट नंबर 3 मध्ये त्याच्यात दाखल झाला रोहित वाघला आपण पाहतोय मध्ये तो जात असताना इनेट नंबर 3 म्हटला तर ज्यावेळेस पहिला फलंदाज लवकर बाद होतो ना त्यावेळेस संघ पूर्णपणे अडचणीत सापडला असतो आणि आता मात्र मैदानात दाखल झाला आहे रोहित वाघ बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय यावेळेस गोलंदाज हेमंत मराडे फ्रेंडशिप मॅच आपण पाहतोय एका बाजूला विकास सीसी मानकुरी तर दुसऱ्या बाजूला हनुमंताचा आशीर्वाद घेऊन बजरंगी मानकुरी संघ खेळ करत असताना घरच्या मैदानावरती बजरंगी मानकुरी संघ म्हटला तर नक्कीच निरीजी कालेकर यांचा संघ आपण पाहतोय यावेळेस आपण पाहू शकता गोल गिरकी घेतली होती प्रशांत भोईरने परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ झाला आणि निघून गेला यावेळेस यष्टीरक्षक जितेशच्या हातामध्ये डॉट बॉल कमबॅक करत असताना आपण पाहू शकता 3 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात विकास सीसी मानकुरी संघ म्हटला तर आयोजकाच्या भूमिकेत आपण जितेश बैकरला पाहतोय बजरंगी मानकुरी संघ म्हटला तर निलेश कालेकर अर्थात पेट्रोल बाईचा संघ आपण पाहतोय आणि श्री गणेश मानकुरी संघ म्हटला तर पंकज बोले आणि कुमार नवलेचा संघ आपण पाहतोय म्हणजे ही मॅच आजच्या दिवसामध्ये कोणी जिंको कोणी क्वालिफाय हो विजय मात्र विजय मानकुरी गावाचा होणार आहे विजय क्रिकेटचा होणार आहे परंतु जय हनुमान डोके संघासारखी देखील चुनौती आहे हे देखील विसरून चालणार नाही आहे नक्कीच आमचे देहिवली गावचे उद्योजक समाजसेवक शेतकरी राजा निखिलजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून विकास सीसी मानकुरी टीमला शुभेच्छा आल्यात ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत शूज हवेत का पुढचं यस बघा शूज घेऊन जायचे रेली स्प्रे हवे का बघा पंच दुखापत झाली आहे का खेळाडूला
जर खेळाडू व्यवस्थित असेल तर लगेच सामना चालू करायला हरकत नाही आहे. नक्कीच ज्यावेळेस आम्ही स्पर्धेला सुरुवात केली होती त्यावेळेस गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं की 4 दिवसाची स्पर्धा आणि ही निर्विघ्नपणे इथून मात्र पार पाडू दे, हे साकडं आम्ही गणपती बाप्पाला घातलं होतं. आणि तशाच रित्या स्पर्धा आतापर्यंत तर निर्विघ्नपणे पार पाडली आहे. 4 दिवसामध्ये देखील आपण अशीच अपेक्षा बाळगतोय. आमच्यासोबत आमचे परम मित्र बालाजी भोपी हे देखील जॉईंट आहेत. 4 ऋतू आपण पाहतोय, मग पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, परंतु त्याच्या पलीकडचा जो ऋतू आहे जिव्हाळा, ते आमचे बालाजी भोपी. स्वागत आहे आपलं देखील व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून. मग दुखापत झाली असेल तर मैदानाच्या बाहेर आले तरी हरकत नाही आहे. नक्कीच आपण पाहतोय आमचे महेंद्र राऊत त्याचा देखील मनापासून आभार, कारण ड्रिंक्स मॅन म्हणून त्यांना देखील संबोधलं जातं सातत्याने. प्रत्येक खेळाडूचे ते देखील शहानिशा करतायत, दुखापत झाली की काय, पाणी हवं आहे की काय, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. बघा खेळाडूचं जर दुखापत असेल तर बाहेर येण्यासाठी हरकत नाही आहे. चला गेम ऑन होतोय. कुमार नवले या आपण बाहेर. गुरुदास तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. हेमंत मराडे हाफ ट्रॅक होता, पण आता बिगिट करायचा प्रयत्न झाला होता, पंचाकडे कटाक्ष टाकला व्हाईट बॉल साठी, परंतु पंच आमच्या विश्वासारखे ठाम उभ्या. डॉट बॉल कमबॅक करत असताना, कारण पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 10 धावा खर्च केले होत्या. एक फलंदाज महत्वाचा बाद झाला होता तो म्हणजे समाधान नवले, परंतु आता जर विचार केला तर फक्त 1 धाव आली आहे. 3 चेंडूची सांगता झाली आहे. हेमंत मराठे आपण पाहतोय पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर विचार केला तर पुन्हा एकदा डॉट. रोहितला आपण पाहतोय स्टार्टिंग वरती रोहित वाघ. पुन्हा त्यावेळेस आपण पाहू शकता क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला आणि आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जिवाच्या अक्कंताने पूर्णपणे स्वतःला झोकून दिले आणि आपण पाहू शकता जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये दहाडत असताना, जरी इथून मात्र वाघ जखमी आहे परंतु त्याला देखील जिंकायचं आहे. एका बाजूला विकास सीसी आपण पाहतोय मानकुली संघ, त्याला नाही आहे हार मंजूर, परंतु बजरंगी टीमला जिंकायचं आहे जरूर. नक्कीच आपण पाहू शकता इथून 1 धाव एकवटली गेली आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना आवडेच 12 या आकड्यावरती. महत्वाची मॅच, जरी संघ आपण पाहू शकता फ्रेंडशिप मॅच आहे तरी देखील दोन्ही संघाला जिंकायचा. रोहित वाघ आणि प्रशांत भोईर आपण पाहू शकता 4 बॉल झालेत संपन्न आणि 2 धावा फक्त इथून मात्र खर्च केल्यात, ते म्हणजे गोलंदाज हेमंत. ऑन साईडला पण आता बिगिट करायचा प्रयत्न, बॅटचा स्विंग तर जोरदार फिरा होता परंतु डॉट बॉल. कमबॅक करत असताना या ओव्हरचा विचार केला तर पूर्णपणे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, जणू काही बेड्या ठोकल्यात की काय बजरंगी टीमच्या या फलंदाजाला. डॉट बॉल. टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, 2 धावा फक्त खर्च केल्यात. येणारे 13 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा यापुढे स्टप्पा पडल्यानंतर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यस,
स्कोअरलेग अंपायरने इथून मात्र व्हाईट बॉल घोषित केला आणि लगेच आपण पाहू शकता मेन पथाने देखील व्हाईट बॉल दिला आणि एक्स्ट्रा रूपात आता एक धाव जोडली जाईल. 12 या धावसंख्येवरती पुण्याकडे ग्रहण लागलं होतं की काय टीम बजरंगी माणिकवेलीला, परंतु आता जर विचार केला तर एक्स्ट्राच्या रूपात टीमची टोटल पुढे जात असताना 13 धाबा स्कोरबोर्ड वरती. आता येणारे 13 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. अंपायरचा इशारा यावेळेस आपण पाहू शकता वन बाउन्स. अजून एक फटका चांगला पार मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते, उचलून फेक करते दरम्यान एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी परतावं लागेल का? यस, पंचाचा बोट आकाशाकडे, अजून एक धक्का लागेल. फरदात रोहित बाग बॅक टू द पॅव्हलियन. तेहतीस धावांची आवश्यकता आहे. आता बजरंगी मानकरी संघाचा विचार केला तर थोडंसं अडचणीत सापडला, परंतु खेळ मित्रांनो सांगू शकत नाही आहेत. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत आणि दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुलबल आहेत. त्यामुळे काही सांगणं इथून मात्र चुकीचं ठरेल, कारण वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही आहे. कारण रामाला देखील रात्री राज्य मिळणार होते, परंतु सकाळी उठल्यावर त्यांना देखील वनवास मिळालं. परंतु आता जर विचार इथून केला तर एखादी छोटीशी चुकी देखील इथून मात्र या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल आणि 365 दिवस या स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागेल. हाफ ट्रॅकर होता पहिला बॉल आपण पाहू शकता. आपण नरेंद्र मालीला बीट केला वेगाने, गोलंदाज राजला आपण पाहतोय. राज गडगे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आणि पहिल्या बॉलवरती चेंडू आलाय डॉट. कमबॅक करत असताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस गोलंदाज राज गडगे बॉलिंग ट्रॅकवरती चांगली कामगिरी करत असताना टॉप गिअरवरती फलंदाजी नरेंद्र मालीला देखील करावे लागेल, कारण गल्लीपासून दिल्लीचा जर प्रवास करायचा आहे तर बाईकने प्रवास करून जाणार नाही आहे. हेलिकॉप्टरने प्रवास तुम्हाला करावा लागेल, हेलिकॉप्टर शॉट तुम्हाला दाखवावं लागतील. गोलंदाज तयार राज गडगे, राऊंड द विकेट. ऑन साईडला विकेट करायचा प्रयत्न, फटका फसला की काय? स्वतःच्या फटमध्ये जज करत असताना धक्का अजून एक लागेल. नरेंद्र माली जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता त्याला आता मात्र परतावं लागेल माघारी. अजून एक फलंदाज बाद नरेंद्र माली बॅक टू द पॅव्हलियन. तेहतीस धाबांची सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? गोरदास यावेळेस आपण पाहतो राज गडगे देखील कमबॅक करत असताना वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. तस्वीर आता मात्र बदलावी लागेल टीम बजरंगी मानकवलीला. गोलंदाज तयार राऊंड द विकेट. ऑन साईडला पुन्हा आता विकेट करायचा प्रयत्न, तिसरा बॉल डॉट येत असताना यावेळेस गोलंदाज राज गडगेला आपण पाहतोय कमबॅक करत असताना यावेळेस आपण पाहतोय मागील मॅच मध्ये देखील मॅडम षटक हाताळलं होतं राज गडगेनं आणि विकेट हॅट्रिक देखील संपादित केली होती, हेही विसरून चालणार नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारलाय प्रशांत भोईरनं. छोट्या मोठ्याची जोडी आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय, एका बाजूला नीरज भोईर तर दुसऱ्या बाजूला प्रशांत भोईर. फलंदाजी चांगली करावी लागेल. 9 बॉल 33 वॉड मॅच. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता यावेळेस पंचाचा बोट आकाशाकडे, LBW अजून एक धक्का लागेल. फलंदाज नीरज भोईर आल्या पावली माघारी, फलंदाज बाद.
लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवालाही तुम्हाला द्यावं लागेल. त्यामुळे तुम्हाला आता कर्म करावं लागेल कारण संघ पूर्णपणे अडचणीत सापडला. यावेळेस आपण पाहू शकता 4 बॉल इथं मला डॉट फेकलेत. पुन्हा एकदा मॅडम षटक हाताळतो की काय राजगड गेला आपण पाहतो राऊंड द विकेट. 5वा बॉल यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा लाऊड अपील परंतु 5वा बॉल देखील आलाय डॉट. कमबॅक करत असताना आपण पाहू शकता सलग 5 बॉल राज गडगेने तुम्हाला डॉट फेकलेत. राज गडगेची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा जाऊ द्या. क्या ये नन्ना परिंदा ऊंची उडान भर पाएगा. 5 बॉल डॉट फेकलेत. 6वा बॉल देखील डॉट फेकेल का परंतु समोर देखील आपण पाहू शकता बजरंगी मानकुरी संघ आमचे निलेश काळेकर यांच्या चेहऱ्यावरती देखील थोडंसं स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतोय कारण संघ थोडंसं अडचणीत सापडला परंतु हरकत नाही आहे. दोन्ही टीम ताकदवर आहेत. विजय मात्र मानकुली गाबाचा होईल विजय मात्र क्रिकेटचा होईल. 6वा बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर इथं डिस्ट्रॉय केलंय. लेग स्टिक वाकडली आहे डिस्ट्रॉय आपण पाहू शकता इथं मात्र पूर्णपणे त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अजून एक धक्का लागेल आणि या स्पर्धेमध्ये सरळ दुसरा मॅडम षटक हाताळलाय. राज गडगेसाठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. सहा बॉल आणि आता 33 धावांची आवश्यकता. 5 मोठे फटके इथून मात्र लगवावेच लागतील. सहा बॉल मध्ये आता 33 धावा करायचे. स्ट्रॅकिंग वरती आपण पाहतो सलामीला आलेला प्रशांत अजून मात्र तग धरून उभा. ही जमेची बाजू आहे परंतु जर इथून विचार केला तर संघ थोडासा अडचणीत सापडला. 6 बॉल मध्ये आता 33 करायचे आहेत. वरदा सज्ज झाला एवढेच बॉलिंग ट्रॅक वरती रोहित. हाफ ट्रॅक होता पहिलाच बॉल ऑन साइडला हिट केला. फटका फसला की काय नॉमस लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅकवर्ड स्कोर लेगला चेंडूला उत्तम फेक करतील दरम्यान सिंगल धाव मिळेल. एका धावेच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस आपण पाहतो 15 आकड्यावरती. सिंगल धाव मिळाली आहे. एका धावेच्या साथीने टीमची टोटल 15 आकड्यावरती. आता मात्र अजूनही 5 बॉल मध्ये इथून 32 धावा करायच्या. गुरदाज रोहित यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेट. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप मध्ये खेळत डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस एका टप्प्यावरती चेंडूला फील करतील उचलून फेक करतील दरम्यान धाव मिळेल ती पुन्हा एकदा सिंगल. सिंगल डबल आता मात्र प्राधान्य दिले जाते. फक्त आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे आणि ती मात्र इथून मात्र पूर्ण करत असताना यस नक्कीच आमचे जितूदादा गडगे देखील स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना ऑन साइडला फटका चांगला पार मिळतो. यावेळेस आपण पाहू शकता डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या अबाकाच्या बाहेर चेंडू निघून चालला सीमा पार षटकार. षटकार आलाय परंतु उशीर झाला. विकास सीसी मानकुरी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पकड मजबूत केली आणि घट्ट देखील केली आता विजयावरती. यावेळेस देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. क्रिकेटची जिद्द आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये कारण दुखापत झाली आहे प्रशांत भुईरला तर देखील आपल्या संघासाठी तो खेळतो. हे देखील एक मोठी गोष्ट आहे. गुरदाज रोहित आता मात्र कमबॅक करत असताना यावेळेस अजून एक फटका चांगला पाहायला मिळतो. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और बिना संघर्ष के किसी की जय जयकार नहीं होती. संघर्ष करत असताना बॅट्समन प्रशांत भोईरने ठोकलाय षटकार 6 धावा. गुरदास तयार.
अजून एक यावेळेस फ्लिक केला आपण पाहू शकता. ऑन साईडला फटका घेतलाय परंतु धाव घेण्याचा मानस नाही आहे. आज विचार केला तर 3 मानकरी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 15-15 आणि 15 असे 45,000 रुपये एंट्री आपण पाहू शकता. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथून मात्र दिलं जात आहे मानकरी टीमच्या माध्यमातून. कारण नाईटची टुर्नामेंट जेव्हा जेव्हा बदलापूरमध्ये होत असते तेव्हा आम्ही पाहत असतो मानकरी संघ सातत्याने एंट्री करत असतो आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथून मात्र मानकरीच्या माध्यमातून देण्यात येतं. कारण 3 संघ खेळतात, 15,000 एंट्री असते आणि 45,000 रुपये आपण पाहू शकता इथून मात्र 3 संघाची एंट्री होत असते. हरकत नाही आहे, खूप चांगला खेळ दाखवला बजरंगी मानकरी टीम, परंतु अपयश पदरी पडलं. हरकत नाही आहे, पुढील वाटचालीस तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि विकास एसी मानकरी टीमचा आज खेळ खूप चांगला राहिला आणि त्यांना देखील अभिनंदन.